उद्धवजींनी रामरक्षा म्हणावी खूप मोठा विनोद आहे. विनोद हे हास्यास्पद आहे ना, लोकांना कळतं हो सगळं. रामरक्षा हा रामदास कदमच्या बापाने लिहिलीये. अरे आधी तुला बोलता येते का बघ. राहुल लाज बाळगा. उद्धवजींनी रामरक्षा म्हणण्याचं का तुझ्या बापाने लिहिली रामरक्षा. किशोरी पेडणेकर यांनी रामदास कदमांना प्रत्युत्तर देताना रामदास कदमाची पारलायकीच काढली. रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली होती की उद्धव ठाकरेंनी रामरक्षा म्हणावी हा मोठा विनोद आहे. त्यावर किशोरी पेडणेकर यांनी रामदास कदमांना प्रत्युत्तर देताना रामदास कदमांचा बापच काढला. तसेच आधी तुला बोलता येतं ते बघ, रामरक्षा काय तुझ्या बापाने लिहिली का? केंद्राकडून अभय मिळाला म्हणून काही बोलू नको, थोडी लाज बाळग, असा जोरदार पलटवार किशोरी पेडणेकर यांनी केला. उद्धवजींनी रामरक्षा म्हणावी खूप मोठा विनोद आहे. विनोद खूप मोठा विनोद आहे. जे उद्धवजी काँग्रेससोबत गेले, जे उद्धवजी सोनिया गांधीसोबत गेले, ज्या राहुल गांधींना तो आदित्य ठाकरे मिठ्या मारतोय रस्त्यामध्ये, त्यांनी आता हिंदुत्वाचं बाबत बोलावं, हे हास्यास्पद आहे ना, लोकांना कळतं हो सगळ्या गोष्टी. रामरक्षा हा रामदास कदमच्या बापाने लिहिलीये. हे बोलायला कोणी दिला त्यांना अधिकार? अरे आधी तुला बोलता येते का बघ. काही बोलता म्हणजे तुम्हाला अभय आहे केंद्रापासूनचं, म्हणून काही करा. राहुल लाज बाळगा. त्या रामरक्षामध्ये ढुंगणाचं सोडलं आणि त्या सीसी कॅमेऱ्यावर टाकलं. ढुंगणाचं जे धोतर आहे ना ते सोडलं आणि सीसी कॅमेऱ्यावर टाकून चोऱ्या झाल्या. हे पण तुमच्याच लोकांनी आणलंय, सत्तेत बसलेल्या लोकांनी आणलं. त्याची लाज बाळगा. उद्धवजींनी रामरक्षा म्हणण्याचं का तुझ्या बापाने लिहिली रामरक्षा? उद्धवजींनी म्हणायची नाही. तू कोण? उगाच काहीतरी बोलून हे असे मायलेज घेऊ नका. रामरक्षा तुम्हाला वाटेल तेव्हा आम्ही बोलायची. आम्हाला वाटतंय आता देशाचं ज्या रामाला असं पकडून नेलं त्या रामाच्या मध्ये डल्ले मारतायत आणि त्या डल्ल्यांवर बाबा आता राम आमचं रक्षण करतो, आता बाबा आमच्यावर वेळ आली रामाचं रक्षण करण्याची. काय आहे त्याच्यावर बोला. राजकारण करता. तुमच्या बापाने लिहिली काय रामरक्षा? या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.